गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. देशांबा आलेला आहे. टाइम किती झाला? टाइम 7:20. आज आहे संडे. संडे राईड करायला चाललोय आपण एक ठिकाणी. चलो भाई. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? आ जाओ, दिला देंगे राइड के मजे. पेट्रोल तर भाई टाकलेलं आहे आपण. हे बघा, हे दिसतंय का इकडं? कामनवरून आपली जर्नी चालू झालेली आहे. आणि या साईडला पाहू शकताय आपल्या चिंचोटी अंजूर फाटा. म्हणजे तेवढा अंजूर फाटापर्यंत नाही, आमचे चिंचोटी पासून कामन डोंगरीपाडापर्यंतच रोड झालेला आहे. हे बघा, काम चालू आहे सर्व. मंडळी, धुकं दिसते का तुम्हाला? धुकं लय बेकार. मजा आ गया. हे तर काहीच नाही. हायवेला गेल्यावर मजा येईल मस्तपैकी. विरार पार केल्यावर मजे ही मजे. राईडला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, हर हर महादेव. आणि आपण महादेवांचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो आहे पालघर जिल्ह्यामधील वाड्या इथे. तिलसा म्हणून फेमस आहे एक ठिकाण. आपण त्याच ठिकाणी चाललोय. आपला देशांबाई पण आहे आपली जोडीला. आणि आता आपण पोहोचलोय फ्लोरा हॉटेलच्या एरियामध्ये. इकडे थोडे रस्ते खराब आहेत. आपण डायरेक्ट हायवेला जाऊन भेटूया. आपण पोहोचलो चिंचोटी फाट्यावर. समोरच ब्रिज दिसतो, NH48 मुंबई अहमदाबाद हायवे. मजे ही मजे. NH48 मुंबई अहमदाबाद हायवेवर सर्वांचं स्वागत आहे. आता एकदम रस्ता जरा चांगला भेटेल तर राईडची जरा एन्जॉय करूया. आता जर तुम्हाला लोकेशन वगैरे माहिती आहे आपण कुठे चाललोय, तर चला आता कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. भरपूर दिवसानंतर सर्वांचं स्वागत आहे. त्यातल्या त्यात विषय असा आहे का, आपण राईडला भरपूर वेळा निघतो तेव्हा आपण आपली गाडी एक दिवस आधीच मस्त धुवून ठेवतो. तर या टायमाला थोडी गडबड झाली, गाडी माखलेली दिसेल बाकीच्यांना. बाकीचे बोलतील तर बाई गाडी घेऊन फिरतं, गाडी तर धव. आता काय सांगायचं त्यांना? 5 दिवस झालं सर्व्हिसिंग पण आहे आमचं. आणि त्यातल्या त्यात मोटो ब्लॉगचा आपला तर काय दुश्मनी आहे मला काही समजत नाही. आतापर्यंत मी किती मोटो ब्लॉग बनवलं असतील, एक पण सक्सेस झाला नाही. आता यो तरी होते का नाही काय माहीत. कधी व्हिडिओ चांगला होतोय तर आवाज येत नाही, आवाज चांगला होते तर व्हिडिओ चांगले येत नाही. दोन्ही चांगलं असेल तर मोबाईलमध्ये रेंडरच होत नाही व्हिडिओ. आता काय बोलायचं? कोणाला सांगत हे दुःख? मोटो ब्लॉग करणं म्हणजे काही खायचं काम नाही आहे. आता पण मी काय रेकॉर्ड करते, काय आवाज बिवाज आता एडिट करीन तेव्हाच समजेल. असं तर काही समजणार नाही. आणि आपला मेन स्टॉप आहे तो मनोर फाटा. मनोर फाट्यावरून आपल्याला राईट टर्न मारून जायचं आहे. आई शपथ, काय नजारा आहे भाई. कॅमेरा जस्टिस नाही करणार मी तुम्हाला सांगतो. फुल धुकं आहे, फुल धुकं. तुम्हाला कॅमेरामध्ये किती दिसेल मला सांगू नाही शकत, पण जे डोळे माझे पाहतायत काय सांगू तुम्हाला यार. पहिला मला वाटायचा भाषा मारतात मोठो ब्लॉगर. रिअल मध्ये जेव्हा तुम्ही येऊन पाहणार इकडे तेव्हा तुम्हाला समजेल काय येतो. एवढं धुकं पहिल्यांदा बघितलं मी या थंडीमधलं.
भाई मजे. अरे हवा काय लागते बेकार थंडी थंडी धुक्यांचे मुले. खतरनाक यार. काय सांगू तुम्हाला आता मी. दिल गार्डन गार्डन हो गया. आमचा एक रायडर मित्र येणार होता गौरव हडल. त्याचं काय झालं काय माहित. हो भाई व्हिडिओ बघेल ना तर नेक्स्ट टाइमला पक्का येईल मला वाटते. कारण नजाराच एवढं भारी आहे ना काय सांगू तुम्हाला. झकास एकदम. अरे खानिवडे गावामध्ये बाग काय लाविलाय गुलाबाचा. खानिवडे गावामध्ये बाग काय लाविलाय गुलाबाचा. देशन बंधू माझा लय सकाळी राईडला. देशन बंधू माझा लय सकाळी राईडला. नमितेश पाटील रे गाडीचा आवाज काढतय जाम. चला बस झाला आली मोठी गाणी ऐकायला. सो मंडळी आपण पोहोचलेलो आहोत खानिवडा टोल प्लाझा. गाडीचा एवढा आवाज आहे का काय सांगू. पोलिसांनी पकडलं तर काम 25 होईल माझा. इकडं शिस्तीन जातो हळूहळू. त्या हलू गेलो तरी आवाज तेवढाच येत आहे. यो बघा स्पीड किती आहे फक्त. हा आता कमी झाला आता कमी झाला. असंच झालं बघा. ए भाई आवाज कमी कर जास्त नको करू. आता फाईन मारली तर काम 25 होईल माझा. पैसे पण नाही आणलं. बघितलं यो लफडा इकडं रोडचा काम. परत त्याच्यानी ट्रॉफिक. याची मुलं पण यायला बघत नाही. बघ कसं काम आहे भाई. फुल ट्रॉफिक आहे रे. भारोलला पोचलो भारोल. चला ट्रॉफिक क्लिअर करून भेटू. इकडनं आलं का समोर डोंगर दिसतात. डोंगर डोंगर गायब. याला बोलतात नेचर ब्युटी. नेचर ब्युटी पेक्षा सुंदर काहीच नाही. हो भाई आरटोवाला गेलं. मला तर त्यांचाच घाबरा आहे बाकी कशाच घाबरू नाही. पकडला का डायरेक्ट काम 25. वाव. या एरियामध्ये क्लायमेट पण एकदम थंडगार झालेला आहे. मस्त थंड थंड हवा लागते. मजे ही मजे. अरे मला या गाडीचं समजत नाही भाई. आता 2 हप्ते होतील मला तर वाटतंय. यो पेट्रोल बघा. यो बघा पेट्रोल. एक्झॉस्ट लावल्यापासून काय मला समजत नाही. मला वाटलं गाडी एव्हरेज अख्खा खाऊन टाकल. पण हे बघा आणि या साईडला बघा एव्हरेज कितीचा 30. मी चालवतो ते हिशोबची 30 मला भेटते ना. नशीब आहे माझं. दुसरी कोणी चालवली ना तर त्याला याच्यापेक्षा जास्त एव्हरेज भेटल. ओ हो भाई हायलेक्स. टोयोटा हायलेक्स. नमस्कार मंडळी. खऱ्या अर्थाने शुभ सकाळ झालेले आहे. ते बघा सूर्य देवता आपले. धुके एवढं पडले का एवढे वरती आले तरी पण दिसत नाही. आणि हा मंदिर आणि त्याच्यावरती सूर्य देवता. काय खतरनाक नजारा आहे भाई. एकच नंबर. तुम्हाला दिसतायत की नाही मला माहित नाही पण काय करणार आता. मला तर आई परत गायब झालं. खतरनाक. हो भाई एक नंबर नजारा आहे. दिशान ते साईडला हो. मीच होणार या साईडला. यो बघा
ही वैतरणा नदी आहे मला तर जेवढा अंदाज आहे तेवढा. आणि समोरच नारळाचे झाड बीड एकदम खतरनाक ना. क्लायमेट दिसते का तुम्हाला? मनोर 3 किलोमीटर, वाडा 24 किलोमीटर, वापी जे आहे 79 किलोमीटर. हे बघा तुमच्या समोर पालघर 23 किलोमीटर. आता मनोरचा टर्न येणार. तर मंडळी आपण पोचले आता मनोर फाट्याजवळ. इकडनं आपल्याला मारायचंय राईट. याच्यामध्ये गाडी घेऊन गेलो ना काम 25 होल. हा यो तो तुटलाय. येस ब्रो. पोरांना वेळी काय एकदाच आवडते काय माहित. मला इथं पोलिसांचा घाबरा आहे, बाकी काही नाही. अरे याचा भाई काय चाललंय मधीन मधीन. फायनली टर्न मारलेला आपण. अरे रविवारी पण पोरांच्या शाला मला काय समजलं नाही हिशोब यो पण. खतरनाक भाई. मोठं ब्लॉग बनवायला लावले खरी मिनी. अरे पण काय बोलायचं काय सुचतच नाही आपल्याला. ते आपला रेग्युलर ब्लॉग भारी उलटा. हॅलो गाईस, चाललो इकडे तिकडे येण तेण झाला. याच्यावर बोलशील तरी काय, बोलून बोलून कंटाळा आला मला. आपल्याला जास्त एरिया पण माहिती नाही कुठल्या काय. काय बोलशील. ही बघा पाण्याची टाकी. तो बघा देशान चाललाय समोर. हो हे बघा या साईडला शेत आहेत शेत. अरे वा वा वा. सापणे गाव आलं सापणे गाव. ते बघा त्यांची शाळा. हो या बघा ब्लॉकच्या विटा. अरे हे बघा माडाचं झाड त्याच्या मागे सूर्य देवता. अरे हा बघा स्पीड ब्रेकर. अरे ही बघा दोन पोरं कशी गेली खाऊ घ्यायला दुकानावर. अरे देशांनी गाडी पळवली. या इकडं. मला तर आवडत पण नाही गाडी पळवायला. हे बघा ऑटोमॅटिक गाडी गेली. ते एक्झॉस्ट लावलंय ना त्याच्यामुळे ऑटोमॅटिक स्पीड वाढलेला. आपण नाही गाडी पळवत. मला असं बघ 50 50 50 50 60च्या स्पीडला आवडते गाडी चालवायला.
आणि जास्त फास्ट बोलून कुठं जायचं आपल्याला. वाव भाई, रिलॅक्स वाटते बघा ना, असा रोड असला मस्त डांबरी आणि असा माहोल पाहिजे, मग मजे ही मजे गाडी चालवायला. हे बघा, नाही मार्केट मध्ये आलं आपण. कुठला गाव आहे काय, बोर्डावर नाव बिव काय आहे का नाही. वाडा वाडा मार्केट. वाड्याचे गावामध्ये बाग काही लाविला फुला बाजार. वाड्याचे गावामध्ये न बाग काही लाविला गुलाबाचा. आई मला बंधू मला पुढे जाऊन देत नाही. अरे किती मोठा आहे यो मार्केट. मी तर आता चालू केला कॅमेरा र, आता चालू केला. कधीपासून चालू आहे तो, आता संपला मार्केट. एकच नंबर. आता सध्या सकाळ सकाळ आहे ना, येताना या साईडून आलो ना तर तुम्हाला दाखवू, असा गचागच भरलेला असते. फटाका फटाक. पहिल्यांदा बघितले मी फटाक्याची दुकान. आता रोड अण्णा हे जाम भारी आहे. जाम म्हणजे जाम भारी आहे बाई. मज्जा येईल मज्जा गाडी चालवला. फायनली 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 सर्वांचं स्वागत आहे तिलशामध्ये. या साईडला पाहू शकता नदी आणि या साईडला पाहू शकता तुम्ही मंदिर. याच लोकेशनवर आपण आलेलो आहोत. श्री क्षेत्र नंदिकेश्वर महादेव मंदिर तिलसे. एकच नंबर, एकच नंबर. चला गाडी बंद. इथंच तर तुम्हाला नजारा दाखवायला आणले मी. कसा नजारा आहे तो. अरे चावी बंद हो भाई. क्या बोलते देशाम भाई, इधर आओ जरा. पहले इधर का व्यू दिखाता है तुम लोग. आजू बाजू निस्ती शांतता,
तर मी नुसता गोंगट करत आले वाया. यो बघा व्ह्यू. या साईडला पाणी अडवलेलं आहे, मस्त बंधारा आहे. एवढी खाली खाली एरिया तुम्हाला दिसते, कारण आम्ही सकाळचे उठून आलो ना त्याच्यामुळे. आता या साईडला बघा, यो बघा मंदिर. आणि ही बघा नदी, फुल खडक आहे, फुल खडक पाहू शकताय. चला जरा दर्शन वगैरे करूया. मंदिर चालू आहे का नाही काय माहित. चालू आहे, चालू आहे. चल मस्त दर्शन करू. कसा वाटते देशान तुला? यो रोड भारी होता का नाही? मजा आली चालवायला गाडी. चला स्टोरी टाकू इंस्टाग्राम मस्त गाड्या लावून आपल्या. मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आँख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. सो फायनली स्टोरी वगैरे टाकून झालेली आहे आणि आता आम्ही जातोय दर्शनाला. दर्शन वगैरे करतो, मग भेटतो तुम्हाला. जरा तुम्हाला अजून एक गोष्ट पण दाखवायची आहे, तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. दर्शन घेतो मग भेटूया. हर हर महादेव. A few minutes later. ज्याच्यामुळे ही जागा फेमस आहे, त्या लोकेशनवर आपण चाललेलो आहोत. आणि या साईडला पाहू शकता अतिशय सुंदर असं मंदिर. या लोकेशनवर आहेत देव मासे. जय जय राम कृष्ण हरी. बघा आपण त्या साईडून या साईडला ट्रेक करत आलो. यो बघा ट्रेक. आणि तुम्हाला आता दाखवतो मी नजारा. ही बघा वळगण दिसली का तुम्हाला? ही बघा किती आहेत बघा. आणि माशांची साईज पण बघा.
चला मंडळी, किती टाइम झाला रे आपल्याला? आधा घंटा हो गया. अर्धा तास मस्तपैकी या लोकेशनला आपण भेट दिली. आता पब्लिक पाहू शकताय, हळूहळू यायला लागलेले आहे. आपण आलो होतो तेव्हा कोणच नव्हतं, हे बघा. आणि त्या साईडला घाटावर पण पाहू शकता तुम्ही. तर चला, असं सुंदर लोकेशनला आपण भेट दिलेला आहे आणि असे सुंदर सुंदर नजारे पण आपण पाहिलेले आहेत. आता आपण जाऊया पुढच्या ठिकाणी. मंडळी, इकडे बाजूला मस्त होतं घाट. हा बघा, इकडे प्रोग्राम भरपूर चालू आहेत. इथेच जरा फ्रेश होण्यासाठी आलो होतो. आता निघूया. हो माझे वडापाव दादा. दिलशाच्या गावामध्ये मासेलया खूपच मोठे आहे. फायनली गाडीला पण लागले भूक. आलो गाडीचं पोट भरायला. आम्हाला पण भूक लागले, पण काय करायचं. पहिला गाडीचं पोट भरू, मग आमचं भरू. One hour later. सो फायनली खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय घरच्या दिशेने. चला, एकदम मस्त नाश्ता झाला. आता जाऊया घरी आणि व्हिडिओ इकडेच थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.